तिरुपती बालाजी म्हटलं तर आपल्याला आठवतं ते लाडूचा प्रसाद. चला तर मग आपण एक छोटासा प्रयत्न करूया प्रसाद बनवायचा. तर या ठिकाणी मी चना डाळ दळून आणलेला आहे. बुंदीच्या लाडूसाठी जे लागतं तसंच अगदी. मी हिरा बेसन वापरलेलं नाहीये. तर 2 कप एवढं पीठ घेतलेलं आहे. 1.5 कप एवढं दूध घेतलेलं आहे आणि आपल्या बुंदीचं जसं बॅटर असतो तसा बॅटर तयार करून घेतलेला आहे. या ठिकाणी तळण्यासाठी मी तूप वापरलेलं आहे. गाईचं असेल तरीही चालतं. तर आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आहे. बुंदी पाडून घेत असताना आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ते मीडियम टू हाय असं ठेवायचं आहे. आपल्याला बुंदी ही थोडीशी ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. अगदीच पिवळसर असं काढायचं नाही आहे. तर ही बुंदी आपली तयार झालेली आहे. तर ही बुंदी आपल्याला मिक्सरमधून जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे. कारण आपल्याला एकदम बारीक पण करून घ्यायचं नाही आहे. अशा प्रकारे मी सगळी बुंदी जी आहे मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे. त्यानंतरनी आपल्याला जर 2 कप एवढं आपण पीठ घेतलंय, तर 2 कप एवढी साखर घ्यायची आहे आणि 1 कप एवढं पाणी त्या ठिकाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला 1 तारीपेक्षा थोडंसं म्हणजे चिकटपणा यावा असा पाक तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतरनी हे पाक सगळं मी त्या बुंदीमध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतरनी या ठिकाणी आपल्याला ड्रायफ्रुट्स लागणार आहे. ड्रायफ्रुट्समध्ये मी फक्त बेदाणे आणि काजू एवढंच घेतलेलं आहे. तर ते आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये. तेही त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. खडीसाखर टाकून घ्यायची आहे. त्यानंतरनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळशीचं जे पान आहे ते घेतली आहे आणि विलायची थोडीशी जाडसर अशी कुटून टाकलेली आहे. ती जास्त लागणार आहे आपल्याला. त्यानंतरनी थोडंसं आपल्याला भीमसेनी कपूर जे असतं ते घ्यायचं आहे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लाडूचा अगदी तसा आणि सेम तसाच टेस्ट होतो. कशामुळे? तर भीमसेनी कपूर आणि तुळसमुळे. चला तर मग आपले बालाजीचे प्रसादाचे लाडू तयार आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर नक्की मला कळवा.